नमस्कार मित्रांनो, जी के हितेश या यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचे स्वागत आहे। आज आहे 2 ऑक्टोबर 2024। आजच्या दिवसाचे जेवढेही चालू घडामोडीवरील महत्त्वाचे प्रश्न पडत असतील ते सर्व प्रश्न आपण या व्हिडिओत कव्हर करणार आहोत। आपण जर नवीन असाल आणि आमच्या चॅनलवरील व्हिडिओ पहिल्यांदा पाहत असाल तर चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका। तर व्हिडिओ सुरू करूया। त्याआधी काल विचारलेला प्रश्नाचे उत्तर जाणून घेऊ। काय होता प्रश्न? बी वनलालवण्णा यांची कोणत्या देशात भारताचे राजदूत म्हणून नियुक्ती करण्यात आली? या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे बी कंबोडिया। आजचा पहिला प्रश्न आहे, आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये विराट कोहलीने किती धावांचा टप्पा पार केला? ए 25,000, बी 26,000, सी 27,000, डी 28,000। या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे सी 27,000। सचिन तेंडुलकर नंतर 27,000 धावा पूर्ण करणारा विराट कोहली हा भारताचा दुसरा खेळाडू ठरला आहे। क्रिकेटचे भगवान म्हटले जाणाऱ्या सचिन तेंडुलकर यांना 27,000 धावांचा टप्पा गाठण्यासाठी 623 डाव लागले। मात्र विराट कोहलीने हा पराक्रम 594 डावांमध्ये पूर्ण केला आहे। 600 पेक्षा कमी डावात अशी कामगिरी करणारे विराट कोहली पहिले फलंदाज ठरले आहे। पुढील प्रश्न, उदयनिधी स्टॅलिन यांची कोणत्या राज्याच्या उपमुख्यमंत्रीपदी नियुक्ती करण्यात आली आहे? ए केरळ, बी आंध्र प्रदेश, सी तामिळनाडू, डी तेलंगणा। या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे सी तामिळनाडू। या प्रश्नात तामिळनाडू राज्याचा उल्लेख झाला आहे। तर आपण तामिळनाडू राज्याविषयी इतर महत्त्वाचे मुद्दे जाणून घेऊ। तामिळनाडू राज्याची स्थापना ही 26 जानेवारी 1950 ला झाली। राजधानी आहे चेन्नई। मुख्यमंत्री आहेत के स्टालिन। राज्यपाल आहेत एन रवी। विधानसभा सदस्य संख्या आहे 234। लोकसभा सदस्य संख्या आहे 39। राज्यसभा सदस्य संख्या आहे 18। पुढील प्रश्न, कोणत्या जिल्ह्यातील कर्दे गावाला कृषी पर्यटन श्रेणीत सर्वोत्कृष्ट पर्यटन गाव पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे? ए रायगड, बी रत्नागिरी, सी सिंधुदुर्ग, डी पालघर। या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे बी रत्नागिरी। महाराष्ट्रातील रत्नागिरी जिल्ह्यातील कर्दे गावाला कृषी पर्यटन क्षेत्रातील सर्वोत्कृष्ट पर्यटन गाव पुरस्कार 2024 प्रदान करण्यात आला। भारत सरकारच्या पर्यटन मंत्रालयाने जागतिक पर्यटन दिनानिमित्त प्रतिष्ठित पुरस्काराची घोषणा केली होती। या स्पर्धेत सहभागी झालेल्या भारतातील घटक राज्य आणि केंद्रशासित प्रदेशातील 991 गावांपैकी 8 वेगवेगळ्या श्रेणीमध्ये 36 गावांची विजेते म्हणून निवड करण्यात आली। रत्नागिरीच्या किनारपट्टीवर वसलेले कर्दे हे गाव स्वच्छ समुद्रकिनारी, पांढरी वाळू आणि नयनरम्य परिसर यामुळे पर्यटकांना आकर्षित करत आहे। पुढील प्रश्न, बीसीसीआयने नव्याने उभारण्यात आलेल्या राष्ट्रीय क्रीडा संकुलनाचे उद्घाटन कोठे केले आहे? ए चेन्नई, बी मुंबई, सी बंगळूर, डी नागपूर। या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे सी बंगळूर। पुढील प्रश्न, खाकी में स्थितप्रज्ञ हे पुस्तक कोणी लिहिले? ए अनिल रतुडी, बी दीपक सी मेहता, सी अनुराग गर्ग, डी मोहना सिंग। या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ए अनिल रतुडी। पुढील प्रश्न, नुकतेच पप्पम्मल यांचे निधन झाले तर त्या कोणत्या क्षेत्राशी संबंधित होते? ए नर्तक, बी सेंद्रिय शेतकरी, सी पत्रकार, डी लेखक। या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे बी सेंद्रिय शेतकरी। पुढील प्रश्न, कोणत्या राज्य सरकारने देशी गायींना यापुढे राज्यमाता गोमाता असे म्हटले जाईल असा निर्णय घेतला आहे? ए उत्तर प्रदेश, बी महाराष्ट्र, सी गुजरात, डी मध्य प्रदेश। या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे बी महाराष्ट्र। राज्य सरकारने मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये मोठा निर्णय घेतला असून देशी गायीला राज्यमाता गोमाता म्हणून घोषित करण्यात आले आहे। या निर्णयामुळे देशी गायींच्या संवर्धनास आणि वाढीस चालना मिळणार असल्याचे सरकारने स्पष्ट केलं। देशी गायीचे महत्त्व भारतीय संस्कृतीमध्ये अनन्यसाधारण आहे, म्हणून हा निर्णय घेण्यात आला आहे। पुढील प्रश्न, चित्रपटसृष्टीतील सर्वोच्च दादासाहेब फाळके पुरस्कार कोणाला जाहीर झाला आहे? ए मिथुन चक्रवर्ती, बी अनुपम खेर, सी अमिताभ बच्चन, डी अनिल कपूर। या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ए मिथुन चक्रवर्ती। 55व्या दादासाहेब फाळके पुरस्कार मिथुन चक्रवर्ती यांना जाहीर झाला आहे।
दादासाहेब फाळके पुरस्काराची सुरुवात ही 1969 पासून सुरू झाली. पुढील प्रश्न. तेलंगणा सरकारने सुरू केलेल्या तेलंगणा दर्शनी कार्यक्रम कशाशी संबंधित आहे? ए. पर्यावरण संवर्धन. बी. वारसा स्थळांची संवर्धन. सी. सांस्कृतिक संवर्धन. डी. विद्यार्थ्यांना ऐतिहासिक स्थळांना भेट देण्यासंबंधी. या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे डी. विद्यार्थ्यांना ऐतिहासिक स्थळांना भेट देण्यासंबंधी. पुढील प्रश्न. महाराष्ट्र सरकारने कोणत्या समाजासाठी संत नरहरी महाराज आर्थिक विकास महामंडळ स्थापन करण्याचा निर्णय घेतला आहे? ए. कुंभार. बी. सुतार. सी. लोहार. डी. सोनार. या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे डी. सोनार. पुढील प्रश्न. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी भारतीय कला महोत्सवाचे उद्घाटन कोठे केले? ए. मुंबई. बी. सिकंदराबाद. सी. भुवनेश्वर. डी. पानिपत. या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे बी. सिकंदराबाद. शेवटचा प्रश्न आहे. दिल्ली उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश म्हणून अलीकडे कोणी शपथ घेतली? ए. जे. मनमोहन. बी. जे. कुरियन. सी. जे. मॉरिसन. डी. यापैकी नाही. या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे जे. मनमोहन. मित्रांनो, आपल्यासाठी आजचा प्रश्न आहे हा. या प्रश्नाचे योग्य उत्तर आपल्याला माहिती असेल तर आपण कमेंट्स बॉक्समध्ये द्या. हे होते आजच्या दिवसाचे चालू घडामोडीवरील महत्त्वाचे प्रश्न जे आपण आज कव्हर केले. आपण कुठल्याही स्पर्धा परीक्षेची तयारी करीत असाल त्या सर्व स्पर्धा परीक्षेस हे प्रश्न आपणास नक्कीच उपयोगी पडतील. असे प्रश्न आपण या व्हिडिओत कव्हर केलेले आहे. आपल्याला जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. तसेच व्हिडिओ आपल्या मित्रांनाही शेअर करा. असेच दररोजच्या चालू घडामोडीवरील व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या जी.के. हितेश या यूट्यूब चॅनलला अवश्य सबस्क्राईब करून घ्या. व्हिडिओला शेवटपर्यंत प्रतिसाद दिल्याबद्दल आपले मनापासून धन्यवाद.